नमस्कार. आपण मागील व्हिडिओमध्ये भारतीय राज्यघटनेतील भाग 1, 2, 3 व 4 हे बघितलेले आहेत. आज आपण भारतीय राज्यघटनेतील भाग 4 राज्य धोरणाची निर्देशक तत्वे काय आहेत हे समजून घेऊयात. कलम 36 मध्ये राज्य धोरणाची व्याख्या ही करण्यात आलेली आहे. तर भारतीय संविधानाच्या कलम 12 नुसार जे आहे तर राज्य म्हणजे भारताची संसद, कार्यकारी मंडळ, प्रत्येक घटक राज्याचे विधिमंडळे, शासन, स्थानिक शासन संस्था तसेच भारताच्या भूप्रदेशातील व भारताच्या शासनाच्या अधिकार क्षेत्रातील असलेले इतर जे अधिकारी संस्था आहेत त्या अधिकारी संस्था म्हणजेच राज्याची जी धोरणात्मक जी काही ती तत्वे ही या कलम 36च्या अंतर्गत राज्याची व्याख्या ही करण्यात आलेली आहे. एकंदरीत काय आहे, भारतीय राज्यघटनेने मूलभूत अधिकारही दिलेले आहेत, मूलभूत कर्तव्यही दिलेली आहेत. प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य यावरती केंद्र असो किंवा राज्य असो या दोघांपैकी कोणतेही शासन हे भारतीय नागरिकाचे असलेले जे मूलभूत हक्क आहे यावरती गदा आणू शकत नाही. त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटना तयार झाली त्यावेळेला 2 स्वरूपाचे कायदे हे तयार करण्यात आले होते. एका कायद्याअंतर्गत जे आहे तर प्रत्येक भारतीय नागरिकाला जो आहे तो न्यायालयामध्ये दाद मागण्याचा अधिकार होता. त्यावरती एखाद्या एखाद्या मूलभूत अधिकारावरती जर गदा येत असेल तर त्या अधिकाराच्या संदर्भात न्याय मागण्यासाठी न्यायालयात जाण्याची परवानगीही देण्यात आली आहे. परंतु न्यायालयात जाण्याची परवानगी नसलेले जे गैरन्यायिक जे काही कायदे आहेत त्या कायद्याचा त्या तत्वाचा जो काही अधिकार आहे ती धोरणे जी आहेत ती राज्य शासनासाठी तयार करण्यात आली होती. एक न्यायिक व एक गैरन्यायिक. तर गैरन्यायिक जे काही आहे ते मूलभूत अधिकार जे आहे ते वापरण्याचा अधिकार जो आहे राज्य शासनाला देण्यात आलेला होता. मग राज्य शासनाने जे आहे तर प्रत्येक राज्याने जे आहे त्या राज्याने त्याच्या राज्याच्या असलेल्या क्षेत्रातील जनतेचा सामाजिक तत्त्वाच्या अनुसरून विकास कसा घडून आणायचा या संदर्भात काही कायदे करण्याचा अधिकार हा जो आहे तर राज्य शासनाला असतो. परंतु राज्य शासनाने केलेले जे काही कायदे असतील त्या कायद्याच्या संदर्भात जर समजा न्याय मिळाला नाही तर त्या न्यायाच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये जाऊन दाद मागता येत नाही अशा स्वरूपातील ते जे अधिकार होते ते राज्य शासनाला होते. म्हणजेच राज्य शासन जे आहे जनतेच्या विकासासाठी जे आहे तर म्हणजे राज्याची मार्गदर्शक तत्त्वाच्या अंतर्गत विविध कायदे करू शकतात, विविध योजना धोरणे हे अवलंबवू शकतात आणि त्याची अंमलबजावणी ही जनतेच्या सामाजिक न्याय विकासाच्या दृष्टिकोनातून ते त्याचा वापर करू शकतात. या संदर्भातील जे आहे तर व्याख्या जी आहे तर कलम 36च्या अंतर्गत देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील जी कलम आहे ती कलम आहे 37. म्हणजेच या भागामध्ये अंतर्भूत असलेली तत्वे लागू करणे. म्हणजेच काय, मग कलम 37 जे आहे ते असे स्पष्ट करते की काही हक्क आहेत की राज्य त्याच्या राज्यातील जनतेचा विकास करण्यासाठी ते विविध प्रकारचे कायदे धोरणे हे आखू शकतात. परंतु ते कायदे आणि धोरणे न्यायिक आहे किंवा गैरन्यायिक आहे. जर समजा त्या कायद्याअंतर्गत काही समाज घटकांना न्याय मिळाला नाही तर तो समाज, तो व्यक्ती हा न्यायालयात जाऊन दाद मागणार नाही. परंतु राज्याचे हे कर्तव्य बनते की त्यांनी तयार केलेली जी काही मार्गदर्शक तत्वे आहेत, जे धोरणे आहेत, जी योजना आहेत, ती धोरणे तत्वे योजना ही भारतातील प्रत्येक नागरिकाला कशा स्वरूपात समान न्याय देईल या स्वरूपात ती असावी आणि असली पाहिजेत असे त्यांचे जे आहे ते नैतिक मूल कर्तव्य म्हणून राज्य धोरणाच्या ह्या तत्वामध्ये कलम 37 मध्ये देण्यात आले आहे. परंतु सर्वांनाच न्याय मिळेल हे असे सांगता येत नाही. जर न्याय मिळाला नाही तर राज्याने ठरवलेल्या DPSP जी काही आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीच्या अंतर्गत जे आहे तर न्यायालयात जाण्याचा अधिकार हा कोणत्याही नागरिकाला
नसणार या संदर्भातील ही तत्त्वे जी आहेत ती तत्त्वे कलम 37 अंतर्गत देण्यात आलेली आहे. कलम 38 जी आहे तर कलम 38 सांगते की राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे. म्हणजे समाजव्यवस्था प्रस्थापित करायचं म्हटल्यानंतर समाजामध्ये जे आहे तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्वरूपामध्ये सर्वांना समान न्याय कसा मिळेल या दृष्टिकोनातून राज्य सरकार म्हणजेच राज्य शासन जे आहे त्या स्वरूपाची योजना असेल, काही घटक असतील, काही बाबी असतील किंवा सर्व प्रकारच्या ज्या संधी असतील त्या संधी देण्याचा प्रयत्न हा राज्य शासन करून समाज व्यवस्था जी आहे तर ती न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुतेच्या तत्वावरती कशी स्वरूपाची चालेल यासाठी प्रयत्नशील राहील हा त्यांचा नैतिक जबाबदारी आहे असं कलम 38 या ठिकाणी स्पष्ट करते. पुढील कलम आहे 39. राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची विशिष्ट तत्त्वे म्हणजेच विवक्षित तत्त्वे म्हणजे विशिष्ट स्वरूपाची तत्त्वे जी आहे तर कलम 39 अंतर्गत राज्य सरकार हे आखू शकते. त्या प्रकारे त्याची जे आहे तर अंमलबजावणी हे करू शकते. म्हणजेच काय, प्रत्येक नागरिकाला जे आहे प्रत्येक नागरिकाची जी काही उपजीविका आहे ते उपजीविकेचं साधन हे मिळवून देणे, त्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेदभाव नसणार. स्त्री अथवा पुरुष या दोघांनाही समान आणि सारख्या स्वरूपाचा न्याय असेल. म्हणजे समान काम समान वेतन या संदर्भातलं नियोजन हे करणे हे राज्य शासनाचं जे आहे तर ते नैतिक कर्तव्य या ठिकाणी आहे. आणि आर्थिक स्वरूपामध्ये प्रत्येक व्यक्ती जी आहे प्रत्येक व्यक्ती जो आहे तो कसा संपन्न होईल या संदर्भामध्ये म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्ती जो आहे आर्थिक स्वरूपामध्ये मजबूत व बळकट होईल ही सार्वजनिक स्वरूपातली बाब करतो मी, जेणेकरून त्या सर्वांचा विकास होईल. काही एखाद्या विशिष्ट व्यक्ती, पंथ किंवा समुदायाचा विकास घडवून आणणे हा त्यामागचा उद्देश नसणार, तर सामाजिक न्याय या प्रक्रियेतून सर्वांचा आर्थिक कसा विकास होईल या दृष्टिकोनातून योजना आखल्या जाण्या ह्या गरजेचे आहेत. स्त्री पुरुष ह्या दोघांमध्ये कामामध्ये कशी असेल, समानता असेल. त्यामध्ये स्त्रियांना कमी शारीरिकदृष्ट्या ह्या कमजोर आहेत, पुरुष हे शारीरिकदृष्ट्या मजबूत आहे, त्यामुळे त्यांना वेगळे वेतन असेल असं हे राज्य शासन ठरवणार नाही. त्याचप्रमाणे लहान जे मुलं आहेत त्या मुलांकडने जास्तीची जड ही कामे हे करून घेतल्या जाणार नाही. त्यामुळे त्याचप्रमाणे त्या लहान मुलांना त्यांच्या वयानुरूप जे आहे तर त्यांना शिक्षण चांगल्या परिस्थितीत चांगल्या प्रकारे कसे दिल्या जाईल या स्वरूपात प्रयत्न करणे हे राज्य शासनाच्या धोरणाचे मूलभूत कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे काय आहे की प्रत्येक व्यक्तीचा जो आहे तो पोषणाचा जो अधिकार आहे प्रत्येक व्यक्ती भारतीय म्हणजे तो नैतिकदृष्ट्या हा पूर्ण झालेला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचं त्याचप्रमाणे काय झालेलं पाहिजे, सर्व प्रकारचे जे संरक्षण करण्याचा जो अधिकार आहे. म्हणजेच या ठिकाणी राज्य शासनाचे जे आहे ते नैतिक जे कर्तव्य आहे DPSP अंतर्गत म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीच्या अंतर्गत जे आहे तर राज्य शासनाने जे आहे तर प्रत्येक नागरिकाचं जे आहे तर सर्व बाबीतून संरक्षण कसे होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याचं काम जे आहे तर कलम जी आहे ती 39 मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे. पुढील कलम आहे 39 क आहे. 39 क काय सांगते की समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य. म्हणजेच DPSP अंतर्गत राज्य शासनाने सामाजिक दृष्टिकोनातून त्याच्या राज्यातील सर्व समाजाचा सर्व सामाजिक घटकाचा विकास घडवून आणत असताना कसल्याही प्रकारचे आर्थिक स्वरूपामध्ये जे आहे तर अन्याय होणार नाही. सर्वांना समान न्याय कसा मिळेल, ज्या वेळेला न्यायाची बाब येईल, ज्यावेळेला न्याय मिळवण्याची संधी मिळेल त्यावेळेला संधी जी आहे तर कोणत्याही व्यक्तीला काही विशिष्ट कारणामुळे जात, धर्म, वंश, लिंग किंवा भाषा किंवा प्रांतामुळे नाकारल्या जाणार नाही या स्वरूपाची जी मार्गदर्शक तत्त्व जी आहे ती म्हणजे ह्या राज्य धोरणाची असेल. मग प्रत्येक व्यक्तीवरती जर समजा कसल्याही प्रकारचा असलेला जो काही जो दिलेला मूलभूत अधिकार आहे त्या अधिकारावरती जर गदा आली असेल तर राज्य शासन जे आहे ते राज्य शासन कायदेविषयक मोफत जे आहे
मोफत म्हणजे मोफत सल्ला देणार किंवा त्या ठिकाणी कायदेविषयक जी सहाय्यता जी आहे ते मुक्तपणे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी कलम 39 अंतर्गत ही भारतीय नागरिकांना राज्याची जी काही निर्देशक तत्त्व आहे या निर्देशक तत्त्वाअंतर्गत देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील कलम आहे ग्रामपंचायतीचे संघटन. मग जी कलम आहे 40 ग्रामपंचायतीचे संघटन म्हणजे राज्य शासन काय करेल, राज्य शासन जे आहे तर ग्रामपंचायती जे आहे ते स्थापन करतील. त्या स्थापन करून त्यांना असलेले जे काही सर्व अधिकार आहे प्राधिकार आहे ते अधिकार त्यांना बहाल करेल. कारण काय आहे की आपल्या भारतीय राज्यघटनेने जे आहे तर सत्तेचे काय केलेले आहे विकेंद्रीकरण केलेले आहे. सत्ता कोणी एका हाताची नाही. आणि ग्रामपंचायतीचे संघटन जे आहे ते मूल संघटन आहे, मूल असा घटक आहे म्हणजेच बेसिक असा घटक जो आहे. कारण भारतीय जनता जी आहे किंवा भारतीय समाज जो आहे तो 80% समाज हा ग्रामीण भागात राहतो. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी ग्रामीण लेवलवरती असलेली जी काही महत्त्वाची जी संसद आहे ती संसद म्हणजेच ग्रामपंचायती. म्हणून मग भारताच्या 80% समाजाचा सामाजिक आर्थिक व न्यायिक सर्व बाबींनी विकास घडवून आणायचा असेल तर त्यासाठी ग्राम पातळीवरती जे आहे तर ग्रामपंचायतीचे संघटन करणे आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून गाव पातळीवरती जे आहे कलम 40 अंतर्गत राज्य शासन जे आहे तर ग्रामपंचायतीचे संघटन करण्याचा पूर्णपणे अधिकार व प्राधिकार देऊन ग्रामीण भागाचा विकास हा घडवून आणण्याची मूलभूत जे काही बेसिक जी काही तत्त्वे आहेत ती तत्त्वे म्हणजेच नैतिक अधिकार जो आहे तो अधिकार या ठिकाणी राज्य शासनाला असणार आहे. हे स्पष्ट या ठिकाणी कलम 40 अंतर्गत म्हणजेच ग्रामपंचायतीचे संघटनेच्या अंतर्गत देण्यात आलेले आहे. पुढील कलम जे आहे ती कलम आहे 41 कामाचा, शिक्षणाचा आणि विवक्षित म्हणजेच विशिष्ट बाबतीत लोकशाहीचा हक्क म्हणजेच DPSP अंतर्गत म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज अंतर्गत प्रत्येक राज्याला जे आहे त्याला त्याच्या राज्यातील असलेली जी काही जनता आहे ती सामाजिक आर्थिक या दृष्टिकोनातून वंचित राहणार नाही. सर्वांचा विकास जो आहे तो न्याय भावनेतून सर्वांना कशा स्वरूपात मिळेल या स्वरूपाची जी आहे ती योजना करणे आणि ही योजना केल्यानंतर ती योजना एखादी स्त्री असेल, पुरुष असेल, अपंग असेल, विकलांग असेल, शिक्षित आहे, नोकरी नसेल, कामगार आहे परंतु काम नसेल या स्वरूपातील जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला कशा स्वरूपात कामधंदे किंवा आर्थिक सहाय्य कसे होईल हे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जी आहे ती राज्य शासनाची जी आहे तर कलम 39 अंतर्गत ही देण्यात आलेली आहे. आणि हे राज्य शासनाचे जे आहे तर ते काय आहे नैतिक कर्तव्य आहे. त्या अंतर्गत ते या ठिकाणी सामाजिक विकास हे घडवून आणत असतात. हे असे स्वरूपाची जी माहिती आहे ती 41 मध्ये देण्यात आली आहे. पुढील कलम आहे 42 कामाबाबत न्याय व मानवीय परिस्थिती आणि प्रसूतीविषयक सहाय्य याची तरतूद. म्हणजे या अंतर्गत काय होतं आहे की राज्य शासन जे आहे तर कामाबाबत न्याय म्हणजे काय सर्वांना जो आहे सारखे काम सारखे वेतन किंवा त्याचप्रमाणे बालकाकडनं जे आहे त्या बालकाकडनं जास्त ओझेची कामं हे करून घेतल्या जाणार नाही. म्हणजे मानवीय दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून समाजाचा विकास हा आर्थिक व सामाजिक दृष्टिकोनातून कशा स्वरूपात घडवून आणता येईल यासाठी जे आहे काम करण्याचा जो नैतिक अधिकार आहे तो अधिकार कलम 42 अंतर्गत राज्य शासनाला दिलेला आहे. म्हणजे प्रस्तुती विषयक सहाय्याची तरतूद जी आहे आपण बघतो की आपल्या भारतामध्ये जे आहे तर स्त्रियांना ज्या वेळेला त्या माता होत असतात त्यावेळेला त्यांना आर्थिक स्वरूपाची तरतूद हे प्रत्येक राज्यातील प्रत्येक सरकार जे आहे ते करताना आपल्याला दिसतं. त्या प्रकारे ते सहाय्य करत असतात. म्हणजेच एकंदरीत काय आहे की राज्य शासन जे आहे सर्वांना आर्थिक सामाजिक व भौतिक दृष्टिकोनातून समृद्ध कसं करता येईल यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी राज्य शासनाची असते. ती राज्य धोरणाची जी काही तत्त्वे आहेत त्या DPSP म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज राज्य शासनाची जी काही मार्गदर्शक तत्त्वे आहे या तत्वांतर्गत राज्य शासन हे करून आणतं. त्यानंतर पुढील कलम आहे 43 कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी बाबतीत.
मग पुढील कलमामध्ये जे काय आहे, कलम 43 कामगारांना निर्वाह वेतन. म्हणजे काय, राज्य शासन जे आहे म्हणजे यथायोग्य विधिविधानाद्वारे किंवा आर्थिक सुसंघटन करून अथवा अन्य कोणत्याही प्रकारे किंवा कोणत्याही मार्गाने शेतीविषयक असेल, औद्योगिक असेल किंवा अन्य प्रकारचे कोणतेही जे काही कामगार असेल, त्या कामगारांना काम कसे मिळेल, त्यांना निर्वाहाचं साधन कसं उपलब्ध करून देण्यात येईल, त्याचप्रमाणे त्यांच्या असलेले जे काही जीवनमान आहे ते जीवनमान कसे उंचावले जाईल, त्यांच्या जे काही फुरसतीचा जो वेळ आहे तो वेळ समाजामध्ये जो आहे कशाप्रकारे सांस्कृतिक दृष्टिकोनातून त्याची त्या व्यक्तीला उपभोगता घेता येईल, कशाप्रकारे आनंदाने राहता येईल, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याचं काम हे राज्य शासन हे विशेष करून करत असतं. खास करून ग्रामीण भागातील जर बघितलं तर जे वैयक्तिक जे काही व्यक्ती आहेत, त्या वैयक्तिक व्यक्तीला समजा एखादे छोटे मोठे उद्योग, लहान जे छोटे मोठे उद्योग करण्यासाठी संधी ही उपलब्ध करून दिल्या जात असते कठोर उद्योगाच्या माध्यमातून. आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकाचा जो आहे तो आर्थिक दृष्टिकोनातून विकास घडवून आणण्याची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया करण्याचं काम आहे राज्य शासनाचं जे आहे ते कलम 43 अंतर्गत कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी अंतर्गत सविस्तरपणे सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याचा वापर म्हणजे कलम 43चा वापर करून हे या राज्य शासनात म्हणजे त्या राज्यातील असलेल्या जनतेचा विकास घडवून हे आणताना आपण या ठिकाणी बघतोय. त्या स्वरूपात त्या कायद्याचा वापर हा केला जातो. त्यानंतर पुढील कलम आहे 43 क उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनामध्ये कामगाराचा सहभाग. म्हणजे कलम जी आहे 43 क सांगते की बुवा उद्योगधंद्याचे व्यवस्थापन कामगाराचा सहभाग. म्हणजे काय, राज्य शासन जे आहे की राज्य शासनाच्या अंतर्गत असलेले जे काही कोणत्याही स्वरूपाचे उद्योगधंदे असतील, उपक्रम असतील, कारखाने असतील, कंपन्या असतील किंवा सरकारी कार्यालये असतील, या सर्वांमध्ये सर्व प्रकारचे न्याय प्रक्रियेच्या अंतर्गत राहून सर्व प्रकारे कशाप्रकारे सर्वांचा सहभाग घडवून आणता येईल, सर्वांना समान संधी दिल्या जाईल, या स्वरूपात काम करणे जे आहे ते कलम 43 क च्या अंतर्गत जे आहे ते सांगण्यात आलेले आहे. म्हणजे सर्वांना जे आहे तर कसल्याही प्रकारचा उद्योगधंदा असो, काम असो, व्यवस्थापन असो, संघटन असो, या सर्वांना जे आहे आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम करण्यासाठी जे आहे तर राज्य शासन प्रयत्न करेल, हे कलम 43 क च्या अंतर्गत हे सांगण्यात आले आहे. त्यानंतर पुढील कलम आहे 43 ख म्हणजे सहकारी संस्थाचे प्रचालन. म्हणजेच काय आहे की 43 ख काय सांगतं की भारतीय नागरिकाला म्हणजेच राज्यातील नागरिकाला जे आहे त्याच्या आवडीनुसार काही सहकारी संस्था ज्या आहेत त्या सहकारी संस्था स्थापन करण्याचा, चालवण्याचा, आर्थिक विकास घडवून आणण्याचा हा प्रयत्न करण्यात जे आहे तर राज्य शासन जे आहे त्याला प्रोत्साहनही देईल, त्याला मदतही करेल. आणि प्रोत्साहन आणि मदत जी असेल ही मदत शासकीय असेल, परंतु असलेली जी मदत आहे ती मदत सामाजिक विकासाच्या दृष्टिकोनातून असणार. या संदर्भातील कलम 43 ख अंतर्गत जे आहे तर ते सहकारी संस्थेचा जो आहे तो विकास घडवून आणून समाजाचा विकास घडवून आणण्याचे कार्य हे त्या ठिकाणी करत असताना राज्य शासन हे आपल्याला दिसून येते. नंतर पुढील कलम काय सांगते, कलम जे आहे तर कलम 44 नागरिकाकरिता एकरूप नागरी संहिता. म्हणजेच काय, भारताच्या कोणत्याही क्षेत्रातील नागरिकांना जे आहे सर्वत्र जे आहे ते एकरूप स्वरूपाची जी आहे ती नागरी संहिता जी आहे ती कशी टिकून राहील यासाठी. म्हणजेच काय, सर्वांना समान संधी कशी मिळेल, सर्वजण न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वावरती कसे राहतील या स्वरूपात प्रयत्न करण्याचं काम जो आहे, त्या स्वरूपाची जी धोरणं आहेत, योजना आहेत ते आखण्याचं नैतिक कर्तव्य जे आहे तर राज्य शासनाचं जे आहे तर कलम 44च्या अंतर्गत सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढील कलम काय आहे 45 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकाची प्रारंभिक बाल्य अवस्थेतील देखभाल आणि शिक्षण याकरता तरतूद. म्हणजेच काय, राज्य शासन जे आहे तर सर्व प्रकारची जी बालकं आहेत ज्यांचं वय वर्ष किती आहे 6 वर्ष जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांच्या सुरुवातीचेच म्हणजे त्यांच्या बाल्य अवस्थेत असलेली जी काही त्यांची देखभाल करण्याची, त्यांच्या असलेली शिक्षणाची तरतूद
करण्याच्या दृष्टिकोनातून जे आहे ते नैतिक कर्तव्य हे पार पाडण्याची सर्वस्वी जबाबदारी जी आहे ती सर्वस्वी जबाबदारी राज्य शासनाची असेल, या स्वरूपाची तरतूद जी आहे तर कलम 45 अंतर्गत देण्यात आलेली आहे. नंतर पुढील कलम जे आहे 46, या 46 म्हणजे 46मध्ये जे आहेत अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन घडवून आणण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न. म्हणजेच काय आहे की राज्य शासन जे आहे ते जनतेतील जे असलेले म्हणजे देशातील किंवा राज्यातील असलेले जे दुर्बल घटक आहे, त्या दुर्बल घटकामध्ये विशेषतः अनुसूचित जातीचे असतील, अनुसूचित जमातीचे म्हणजे जनजातीचे असतील, यांचा शैक्षणिक व आर्थिक दृष्टिकोनातून विशेष प्रकारे विकास कसा केला जाईल याची विशेषपूर्वक ते काळजी ही केल्या जाते. त्या स्वरूपाची ध्येय धोरणे ही आखले जाण्याचं काम जे आहे हे राज्य शासन करत असते. आणि ते करत असताना कसल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, सर्वांना न्याय कसा मिळेल, प्रत्येक असलेले जे काही विवक्षित जे घटक आहेत, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, या सर्वांना जे आहे त्यांचं पोषण व संरक्षण कसे होईल यासाठी विशिष्ट प्रकारची धोरणे ठरवण्याचा जो अधिकार आहे तो कलम 46 अंतर्गत राज्यघटनेने या ठिकाणी देण्यात आलेला आहे. कलम 47 काय सांगतं आहे की पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य आहे. म्हणजेच काय की राज्य शासनाने जे आहे तर त्याच्या राज्यातील असलेले जनतेचे पोषणमान म्हणजे जे काही अन्न आहे ते अन्न व्यवस्थित जे पोषक आहार कसा भेटेल यासाठी प्रयत्न करणे, त्या माध्यमातून आर्थिक दृष्टिकोनातून विकास केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचं राहणीमान कसं सुधारेल यासाठी जे आहे यासाठी सुद्धा प्रयत्न हे करेल. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचं जे काही आरोग्य आहे ते आरोग्य निरोगी व सुदृढ कसे राहील या दृष्टिकोनातून आरोग्याच्या दृष्टिकोनातून असलेली जी वैद्यकीय सुविधा आहे ती सुविधा पुरवण्याचं कामसुद्धा या ठिकाणी करण्याचं नैतिक कर्तव्य जे आहे ते कर्तव्य या ठिकाणी राज्य शासनाचं असेल. त्याचप्रकारे राज्यामध्ये असलेले जे काही अंमली असे काही पदार्थ आहे म्हणजे दारू वगैरे या संदर्भातील जे काही पदार्थ आहे त्या पदार्थाने मानवांच्या विकासाकरता, समाजाच्या विकासावरती किंवा मानवीय विकासावरती किंवा शरीरावरती असा जो काही परिणाम होतो तो परिणाम थांबवण्यासाठी राज्य शासन अशा प्रकारचे जे काही व्यवसाय आहे अंमली पदार्थाचे त्यावरती बंदी आणण्याचा प्रयत्नसुद्धा राज्य शासन करेल. हे या स्वरूपातील सविस्तर माहिती जी आहे तर कलम 47 अंतर्गत देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील कलम काय सांगतं आहे, कृषी व पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावणे. म्हणजे या अंतर्गत काय सांगितलेलं आहे की राज्य शासन जे आहे, राज्य शासन जे आधुनिक स्वरूपाचा वापर करून शास्त्रीयदृष्ट्या म्हणजे शेतीमध्ये कशा प्रकारचा विकास घडवून आणता येईल, आधुनिक दृष्टिकोनातून शेती कशी करता येईल यासाठी प्रयत्न करणे. त्याचप्रमाणे पशुसंवर्धन म्हणजे जनावरांची सुशिस्त म्हणजे व्यवस्था राखणे, विशेषतः गाय असेल, वासरे असेल म्हणजे दुभती जी काही जनावरे आहेत, जे गुरे आहेत यांचं जतन करणे आणि त्यांची व्यवस्था लावणे आणि कत्तलीला जाण्यापासून त्यांना कसं वाचवता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याचं काम जे आहे तर कलम 48 अंतर्गत हे देण्यात आलेले आहे. आणि एक महत्त्वाची कलम आहे 48 का आहे, पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व अन्यजीवसृष्टी यांचे संरक्षण करण्याच्या संदर्भात आहे. म्हणजे राज्य हे काय आहे, देशाच्या पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आणि देशातील म्हणजेच राज्यातील असलेले वने व वन्यजीवसृष्टी यांचे संरक्षण करण्यासाठी राज्य जे आहे तर कटिबद्ध आणि प्रयत्नशील राहील. त्या दृष्टिकोनातून उपाययोजना आखेल ही राज्य शासनाची जी असलेली आहे ती नैतिक जबाबदारी आहे. ती नैतिक जबाबदारी ते पार पाडतील आणि त्यांनी पार पाडावं या बाबीची सविस्तर माहिती जी आहे तर कलम 48 क मध्ये देण्यात आली. त्यानंतर कलम 49 काय सांगते की राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके व स्थाने आणि वस्तू यांचे जे रक्षण आहे, संरक्षण जे आहे ते करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, संसदेने केलेल्या कायद्याद्वारे किंवा त्याखाली असलेले राष्ट्रीय महत्त्वाची जी काही स्मारके आहेत, घटक आहेत, बाबी आहेत, वास्तू आहेत, या सर्वांची जे आहे ऐतिहासिक दृष्टिकोनातून त्यांचे महत्त्व वाढवणे, त्यांचं असलेलं
वैशिष्ट्यीकरण जे आहे ते समाजापर्यंत जाणे, त्याचं जतन करणे या संदर्भातील सर्वस्वी जबाबदारी जी आहे ती राज्य शासनाची आहे. म्हणजे त्याचं जे संरक्षण आहे, कसल्या प्रकारचं वातावरण असेल, काही प्रदूषण असेल किंवा नैसर्गिक स्वरूपात असलेले वित्तीय काही असलेली जी काही हानी आहे, जसे की काही भूकंप झाला असेल, या स्वरूपात झाले नासधूस झाली असेल, त्यातून झालेली नासधूस कशा प्रकारे पुन्हा भरून काढता येईल, ते नष्ट झालेल्या वास्तुकीचे दुरुस्त करता येईल, हे करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न जे आहे ते प्रयत्न या ठिकाणी ज्याने करणं गरजेचे आहे. म्हणजेच काय, एकंदरीत राष्ट्राची जी काही स्मारक या ठिकाणी वस्तू आहेत, किल्ले आहेत, वस्तू आहेत, गड आहेत, जसे की या विविध प्रकारच्या लेण्या असतील, काही स्तूप असतील, जे आहेत, जे ऐतिहासिक दृष्टिकोनातून तो आपल्या प्रत्येकासाठी एक कुतूहलाचा एक महत्त्वाचा विषय असतो, जे आपल्यासाठी फार प्रेरणादायी असतात. मग त्यांचं जतन करणं, त्याचा इतिहास हा सर्व जनतेपर्यंत पोहोचणे आणि त्याची माहितीच्या अंतर्गत प्रत्येकांना चांगल्या स्वरूपाची प्रेरणा मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचं काम जे आहे तर कलम 49च्या अंतर्गत दिले आहे, सविस्तरपणे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. कलम 50 काय सांगते की न्याय यंत्रणा कार्यकारी यंत्रणेपासून अलग ठेवणे. म्हणजेच काय आहे की राज्याच्या न्याय यंत्रणा ही कार्यकारी यंत्रणेपासून अलग ठेवण्यास करता जे आहे तर राज्य शासन काय करेल, उपाययोजना करेल, प्रयत्न करेल. कारण काय आहे की न्याय यंत्रणेचं कार्य काय आहे, न्याय देण्याचं काम आहे. जे काही शासनामध्ये निवडून आले जे व्यक्ती असतात, त्या वेगवेगळ्या प्रकारचे एखादे जे अनैतिक कार्य हे घडून आणण्यासाठी न्याय यंत्रणेवरती दबाव आणू शकतात. त्यामुळे त्यातून सामाजिक न्याय किंवा मग सर्वांना समान न्याय हे मिळू शकत नाही. त्यामुळे जे आहे तर राज्य शासन काय करेल, या ठिकाणी न्याय यंत्रणेला जे आहे तर राज्य यंत्रणेपासून वेगळे ठेवण्यासाठी 100% जे आहे ते प्रयत्न करण्याची जबाबदारी, नैतिक जबाबदारी जी आहे ती राज्य शासनाला असेल. तर कलम 51 काय सांगते की राष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करणे. 51 काय सांगते की राष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करणे. म्हणजे जे 28 राज्य मिळून आपला भारत देश 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश म्हणून देश जो आहे तो तयार झालेला आहे. म्हणजे भारत देश जो संघाचा राज्य म्हणजे राज्य संघाचा आपण म्हणतो तो तयार झालेला आहे. आणि प्रत्येक राज्याची जी काही कर्तव्य आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय म्हणजे राज्यात शांतता राहिली तर देशात राहील, प्रत्येक राज्य शांतता राहील असेल तर देशात असेल. त्यामुळे प्रत्येक राज्य काय करते, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षता याचा विकास कसा घडून आणला जाईल यासाठी प्रयत्न करते. त्याचप्रमाणे राष्ट्रामध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्वक संबंध राखण्यासाठी सुद्धा राज्य हे प्रयत्नशील नेहमीच असताना आपल्याला दिसते. त्याचप्रमाणे संघटित जनसमाजाच्या आपसातील जे काही व्यवहार आहे ते व्यवहार आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून किंवा दृष्टीस पडण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये झालेले जे काही करार असतील, जे तह असतील, या करारामध्ये कशा प्रकारचे आदरभाव राहील. कारण असलेला जो काही नैतिक मूलभूत नैतिक अधिकार जो आहे त्या अधिकाराचा आदरभावना आणि त्याची जोपासना करण्याचं काम हे राज्य शासन करते. त्याचप्रकारे असलेले जे काही आंतरराष्ट्रीय काही तंटे असतील ते मध्यस्थीच्या माध्यमातून मिटवण्याचा प्रयत्न हा राज्य शासन हे घडून आणत असतं. तर एकंदरीत ह्या ठिकाणी मित्रांनो मी भाग 4 अंतर्गत राज्य धोरणाचे निर्देशक तत्वे कलम 36 ते 51 अंतर्गत माझ्या परीने समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर निश्चितपणे लाईक, शेअर व सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही पाठवा. एवढे ह्या ठिकाणी मी नम्र विनंती करतो आणि ह्या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत.